एक महत्त्वाची बातमी मस्सा जोगमधून आहे। मी तुमच्यासाठी लढणार आणि न्याय मिळवून देणार, सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबाला हा शब्द दिलेला आहे। सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईला अश्रू अनावर झाले होते। बीड प्रकरणावरून मी 8 दिवसांपूर्वी शहांची भेट घेतली होती अशी माहिती देखील सुप्रिया सुळेंनी दिली आणि यावेळेला अमित शहांनी आपण लक्ष घालणार असल्याचं मला सांगितलंय असंही सुप्रिया सुळे म्हणालेले आहेत। मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि देशमुख कुटुंबासाठी पदर पसरणार असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या। वाल्मिकच्या मागे ईडी का लागली नाही असा संतप्त सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलाय। वाटत असेल मी त्याची आई असं मला काय वाटलं, मी स्वयंपाक करून ठेवला माझ्या लेकराला सोमवार सोडा 5च रिंग वाजल्या माझ्या नंतर माझा फोनच बंद झाला, नंतर केला तर स्विच ऑफ झाला। दादाचा फोनच लागत नाही रे, म्हणलाय मी दादालाच बघतो ग, लई माझं लेकरू गुन्हे होतो। गुन्हे म्हणजे कुणाला कुणी गुन्हेच म्हणत, बिगर गुन्हे कोणच म्हणत नाही। मी तुम्हाला मुलाला परत आणू शकत नाही, पण मी तुमच्या नातवांना न्याय तर पाहिजे, मी तुम्हाला न्याय देईन, मी तुमच्यासाठी लढेन। मला तुम्हाला हे पण स्पष्टपणे सांगायचं की ह्याच्या आम्ही दोघांनी बाहेर बोललेलं नाही, बाप्पा तुमच्या परवानगीने मी बोलते की एक 8 दिवसापूर्वी बाप्पा आणि मी आम्ही अमितभाई शहांना परत जाऊन भेटून आलो आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की ते जातीने लक्ष या विषयात द्या। हे जे अंधाधुंदी कारभार चालला, तुम्ही आंदोलन वगैरे काय करू नका, तुमचा लढा आम्ही लढू, तुम्ही अन्न सोडू नका, खरंच सोडू नका, माझी विनंती जाईल गावकऱ्यांना, तुम्ही आम्ही सगळे ताकदीने लढू। बाप्पा या देशामध्ये ही गोष्ट कुणामुळे कळली तर बाप्पाने कळली।